तुम्हाला आधीपासून सांगत होते, पण नाही, माझं कोण ऐकणार? ह्या सगळ्याचा शेवट असाच होणार होता. अजूनही वेळ गेलेली नाही. देवयानी एक मूर्ख आहे, पण तुम्ही तरी शहाणे आहात ना. कशाला त्या रणवीर राजे शिर्केंना आव्हान द्यायचं? नीट काय तो विचार करा आणि मग निर्णय घ्या. चल ग. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं अजिबात नाही. निर्णय घ्यायला तर त्याहून महाकर्म कठीण आहे. देऊ रणवीर राजेंसमोर कधीच वाकणार नाही. ती तिचा निर्णयही कधीही बदलणार नाही. देऊला राजे शिर्केंच्या ताकदीचा अंदाज नसावा. ते रणवीर राजे शिर्के विक्रमला काही करणार नाहीत, पण आपल्या सगळ्यांना मात्र संपवतील. मग मला ना तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही. तुला देऊची काळजी वाटते का राजे शिर्केंनी घेतलेल्या निर्णयाचा खूप आनंद झालाय? इम्पॉसिबल आहेस तू. श्राऊ, हल्ली मी जे काही बोलते ते सगळं कसं तुला खटकतं ग? का आपल्याला सगळं कळतंय असं तुला वाटायला लागलंय? हे बघ, तुझी ही हुशारी आहे ना, ती यो पुढे, माझ्या पुढे चालणार नाही. यावेळी तुझ्या बाबतीत मी घेतलेला निर्णय तू मान्य करशील असं समजून मी तुला सांगते. तू विक्रमला विसरून जा. काय? आई, अचानक असा विचार तुझ्या मनात कसा काय आला? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार, पण असं समज की त्याच्याशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस असं मला वाटतंय. विक्रमादित्यांनी नाकारल्यावर सुद्धा देऊ त्याच्यावरचं प्रेम विसरायला तयार नव्हती. मग आता ती आपलं थोडंच ऐकणार आहे. एका क्षणी मला असं वाटलं देऊला सगळं सांगून टाकावं खरं, की बाई ग, तुमचं लग्न झालं तर रणवीर राजे विक्रमला जिवंत सोडणार नाहीत. आजही तुम्ही आम्हाला इथे भाऊ म्हणून बोलवलं नसून स्वतःच्या बदनामीला घाबरून तुम्ही आम्हाला बोलवलंय. किती दिवस आम्हाला आमच्या पायात पाय घालून पाडाल? जोपर्यंत आमच्या ताकद आहे भैया साहेब, तोपर्यंत आम्ही लढू. एवढी चॅलेंजेस आम्ही स्वीकारली, त्यात अजून एक चॅलेंज. आम्ही लढू शेवटपर्यंत, तेही कोणाच्याही मदतीशिवाय. भैया सर, फोन. हॅलो. हॅलो. तू? ग्रेट. माझा आवाज ओळखला? माझी सुटका झाली. फोन कशासाठी केला होतास? तुम्हाला भेटायचं होतं. आता वहिनीच्या अशा वागण्यामागचं कारण विचारशील तर तिला कदाचित राजेश शिर्केंची भीती वाटत असेल. राजेश शिर्केंची? काका, विक्रमच माझ्या बरोबर असताना इतर कोणाची भीती वाटण्याचं कारणच काय? हे बघ देऊ, राजेश शिर्केंच्या घरातल्या इतर माणसांबद्दल मी तुला काही सांगायची गरज आहे का? तू एवढा चिडतोयस का? मी कुठे चिडते देऊ? तू उगाच हा विषय वाढवतेस. तुझं आता आमच्याकडे काय काम होतं? राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्री मधली माझी पोस्ट मला पुन्हा हवी आहे. यापूर्वी ज्या जबाबदारीनं मी सीईओची पोस्ट सांभाळत होते, तेवढ्याच जबाबदारीनं यापुढेही सांभाळण्याची माझी तयारी आहे. विक्रमादित्य तुम्हाला सोडून गेल्यानंतर राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा कारभार बघण्यासाठी तुम्हाला माझी गरज आहे. आणि मला नोकरीची. प्लीज तुम्ही असं समजू नका की अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने मी इथे आले. मी तुमच्याकडे फक्त नोकरी मागत नाहीये, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागते. तू पुन्हा राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करू शकतेस. थँक्यू. थँक्यू रणवीर. थँक्स अ लॉट.